नमस्कार, मी रोहिदास AR न्यूज आणि DP न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। दर्शको, सध्या आपण मंगळवेढ्यात आहोत। या ठिकाणी पाहतोय सध्या सोलापूर या ठिकाणी आपण जिल्हा परिषद असतील, पंचायत समिती असतील, निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे। त्या अनुषंगाने आपण या ठिकाणी आज उमेदवारी अर्ज दाखल करतात। मंगळवेढा तहसील कार्यालय या ठिकाणी आहोत आपण सध्या। आपल्याबरोबर दामिनी शेवडे या लक्ष्मी धवडे गटातून, राखीव गटातून अर्ज दाखल केला त्यांनी। त्यांचे संवाद साधणार आहोत। काय त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया। नमस्कार, मी सौ दामिनी शुभम शेवडे, जीप लक्ष्मी देवडी गटातून राखीव जागा अर्ज भरलेला आहे। तरी मला समाधान दादा आणि परिचारक साहेब यांनी लढण्याची संधी द्यावी आणि माहेरचा आणि सासरचा प्रतिसाद आहे। थँक्यू। नागरिकांचा कसा प्रतिसाद आहे, काय नागरिकांचा पण आहे, भरपूर चांगला प्रतिसाद आहे आणि मला लढण्याची संधी द्यावी। त्या जिल्हा परिषद गटामध्ये काय समस्या जाणवतात असं ताई बिनधास्त बोला। रस्ते, लाईट, विजा आणि पाणी पुरवठा। बेरोजगारांसाठी किंवा महिलांसाठी काय असं प्रयत्न करणार। हो, बचत गटाचा आणि मशीन वगैरे असते त्याचा लाभ देणार। एकंदरीत काय सांगाल मतदारांना? एका सुशिक्षित पदवी भरभरून साथ द्या, मदत करा। अशा पद्धतीने आपला साथ द्या असं सांगितलं, अर्ज दाखल केला त्यांनी। शुभम शेवडे, थांबा दामिनी शुभम शेवडे या माझ्या सुनबाई आहेत आणि त्यांनी अर्ज भरलेला आहे। लोकांची सेवा करण्यासाठी लक्ष्मी देवडी गटात मध्ये त्यांनी काम करण्याची त्यांना आवड आहे आणि ते करतील। आणि परिचारक साहेब असतील, समाधान दादा अवताडे साहेब असतील, यांनी या उमेदवारीची संधी द्यावी आणि जिल्हा परिषदेमध्ये ज्या ज्या सुखसुविधा आहेत त्या सुखसुविधेचं काम लोकांना, जनतेला मिळवून देण्याचं काम आमच्या सुनबाई ऍक्टिव्ह आहेत, अतिशय हुशार आहेत आणि ते काम करतील। त्या गटामध्ये जर संधी मिळाली तर जनसेवा हीच ईश्वर सेवा असते आणि तशा पद्धतीने काम आमच्या सुनबाई करतेत, आतापर्यंत करत आलेत आणि इथून पुढेही करतील। तुम्ही देखील काहीतरी आणि मी सुद्धा मार्केट कमिटीला संचालक पद भोगले, निराधार कमिटीवर भोगले, दक्षता कमिटीवर भोगले, गावात तंटामुक्त अध्यक्ष पद भोगले। सर्व बाबीचा अनुभव आहे आणि आम्ही सर्व कामे अतिशय कार्याचा अनुभव कुठेतरी त्याला फायदेशीर, माझ्या कार्याचा भरपूर फायदा आमच्या सुनबाईंना होणार आणि तशा पद्धतीने कामकाज आम्ही करणार। पूर्ण जिल्हा परिषद गटामध्ये लोकांना भांडी असेल, शिलाई मशीन असेल, शेवाळ्याची मशीन असेल, अशा अनेक सुविधा, शालेय साहित्य असेल, वसतिगृहांना मुलांना मुलींना वसतिगृहांना साहित्य, सायकल, जे काय इलेक्ट्रिक मोटार, ज्या शेतकऱ्यांना सुद्धा ज्या सुविधा देता येतील जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आम्ही देऊ आणि त्या पद्धतीने प्रयत्न करू। आम्हाला संधी दिल्यास आम्ही सर्व जनतेच्या सुखसुविधा राबवल्या जातील आणि सतर्क आम्ही सगळ्यांच्या सेवेसाठी तात्पर्य राहील।